नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंबा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सो आज आहे फ्रायडे अँड वीकेंड इज कमिंग आणि लवकरच गणपती बाप्पा येतात, तर सगळ्यांनी शॉपिंगची सुरुवात केलीच असेल। सो बघूया, आमचं पण समीर जाणार आहे उद्या, काहीतरी अगरबत्ती वगैरे ते सगळं घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी जाणार आहे आणि छान चालू आहे सगळं। अजून गणपती बाप्पा येणार असतील तर एक वेगळाच उत्साह असतो, सो तसं आहे आमच्याकडे पण। सो आज मी अशी एक विचित्र गोष्ट केली आहे ना। काय झालं, आज ज्यांच्यासोबत मी येते ते नव्हते, म्हणजे बाईकर टू व्हीलरवर येते आणि आज ते नव्हते, काही कामामुळे बाहेर गेलेले। तर मला येताना बसने यायचं होतं आणि नेमकं मी रोड क्रॉस केला आणि ज्या बसने मला यायचं होतं ती बस म्हणजे मला क्रॉस करून चाललेली आणि मी ती बस पकडण्याचा प्रयत्न करते, कारण की नॉर्मल कसं ट्रॅफिक वगैरे लागली तर थांबत जाते, पण मी म्हणजे वेळ नाही पकडूया आणि ती बस थांबत नव्हती। मी कमीत कमी किती म्हणजे बराच तिच्या पाठी चाललेली तरी बसला काय मी कॅच करू शकत नव्हती। सो शेवटी मी वैतागून ना, मला असं एक मोमेंटला झालं की आता नाही, आता बस निघून जाईल। सो मी काय केलं, जरा म्हटलं बघूया कुठला तरी बाईकवाल्याला मी बोलते की तिथपर्यंत मला सोड, पण आता ते पण असं कोणाला पण नाही सांगू शकत, थोडा डिसेंट वाटेल अशा व्यक्तीला आपण सांगू शकतो। तर मला असं एक जण असे दिसते की थोडे डिसेंट आहेत, मग मी त्यांना सांगितलं की दादा प्लीज मला त्या येल्लो गाडीपर्यंत सोडा ना। मग त्यांनी पण कोणती गाडी ते ती मग दाखवलं त्यांनी, बिचारांनी मला पटकन इतक्या त्या बसच्या इथे सोडलं आणि बरोबर बसच्या पुढे जाऊन अशी गाडी लावली आणि मला ती बस भेटली। सो मी खूप त्यांना थँक्यू बोलले आणि आता इथे पण बोलते थँक्यू सो मच। सो मस्त, म्हणजे एक असं कधीतरी कोणतरी असं अचानक हेल्पला येतं, पण हे थोडंसं मला असं ऑकवर्ड पण वाटत होतं, असं कोणाला कसं सांगायचं, पण ठीक आहे म्हणजे असं सिच्युएशन आहे तर सांगूया। आणि सांगितलं आणि पण माणूस बघून सांगितलं व्यवस्थित, जो मला डिसेंट असं प्रोफेशनल वाटला त्यांनाच सांगितलं। पण त्यांनी पण बिचारांनी लगेच ॲक्टिव्हच होती, मग त्यांनी त्या बसच्या पुढे मला सोडलं आणि नंतरला मला असं झालं की मी कसं असं केलं, पण तेव्हा मला काय सुचलंच नाही आणि म्हणजे पटकन ते आले। पण कधी कधी असं चांगल्या गोष्टी होऊन जातात। तिला ब्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून तिने तिचे असे 2 झेंडू बांधलेले होते आणि क्लिप बांधलेला होता, तर ती लगेच गेली साईडला आणि सगळं सोडायला बसली। दाखवते ब्लॉग चालू केला ना, मग तिने लगेच क्लिप तिघी होते तेव्हा बघायला पाहिजे। काय केलं भक्ती, आमच्या भक्तीने ब्लॉगमध्ये येण्यासाठी पटापट तिचे 2 झेंडू सोडले आणि रिबिन वगैरे काढल्या केसाच्या आणि लगेच असं 2 मिनिटात आमचा मेकओव्हर झालाय ना। काय माहिती नाही काकी कुठे होते ते, काल नाही परवा तुला माहितच नाही ना। बघायला पण नाही आलीस ना, बघायला आलेली नाही, तिथे मम्मी पप्पा जात नाही तोपर्यंत तू जात नाही। इकडे शाळेत जाताना नाटक कोण करत होतं? अरे ऑन कॅमेरा सांगते कंटाळा म्हणजे अगं तुला सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, तरी उद्या सुट्टी होती तरी तुला आज कसला आमच्या भक्ती आहे ना, एक रील बनवू शकते 101 कारणं सुट्ट्या मारण्यासाठी, 101 कारणं। काय काय भक्ती सांग, पोटात दुखतंय, उलटीसारखं होतंय, पाय दुखतात, 101 कारणं आहेत आमच्याकडे, 101। एक पुस्तक लिहू आम्ही 101 कारणं शोधून। भक्ती आमची पहिला खूप हुशार होती, आता माहिती नाही तिचं काय चाललंय, आता डब्बा झाली आहे। हा सगळं येतं तिला सगळं येतं, फक्त